साई लीला एक आध्यात्मिक सहवास. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांची ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. संपूजकानां परिपालकानां यतेन्द्रियाणांच तपोधनानां. देशस्य राष्ट्रस्य कुलस्य राज्ञां करोतु शान्तिं भगवान् कुलेशः. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणवुनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. प्रस्तुत प्रवचन सेवेकरिता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका ग्रंथातील प्रथम अध्यायातील 22व्या क्रमांकाची ओवी आहे. ज्या ओवीपासून विश्वमाऊली ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूंच्या अर्थात श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधाने मंगलाचरण करतायत. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं हे जे मंगलाचरणाचं प्रकरण आहे, या प्रकरणातील निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधाने घडणारं किंवा केलं जाणारं जे मंगल आहे, त्याचा प्रारंभ इथून आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू. मंगलाचरणाला सुरुवात अगदी प्रारंभापासून ओम नमोजी अध्याय इथपासूनच आहे. सुरुवातीला पहिल्या ओवीपासून सुरू झालेलं जे मंगलाचरण आहे, तिथपासून तर अगदी ग्रंथाच्या शेवटापर्यंत ज्ञानोबरायांनी जो काही मंगल भाग या ग्रंथाच्या संबंधाने विचारात आलेला आहे, किंवा हा जो ग्रंथच पूर्ण जो मंगल आहे, तो पूर्णांशाने श्री निवृत्तीनाथ म्हणजेच सद्गुरुदेवांच्या संबंधाने देव हे विशेषण वापरून घडलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. विश्वमाऊली ज्ञानोबराय जिथं जिथं मंगल, वंदन, नमन, आदराची भावना उच्चारतायत, ती सगळीच भावना, त्या सगळ्याच श्रद्धा या श्रीमान निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधाने आहेत. ज्ञानोबरायांना जिथं भक्ताचं वर्णन करायचं आहे, काही ठिकाणी संतांचं वर्णन करायचं आहे, काही ठिकाणी स्थितप्रज्ञाचं वर्णन करायचं आहे, काही ठिकाणी गुणातीताचं वर्णन करायचं आहे, काही ठिकाणी प्रभूचं वर्णन करायचं आहे, काही ठिकाणी त्याचं ईश्वर म्हणून वर्णन करायचं आहे, काही ठिकाणी त्याचं देव म्हणून वर्णन करायचं आहे. हे सर्वच वर्णन आणि या सगळ्याच वर्णनाचा वर्ण्य विषय जर ज्ञानोबरायांचा काय असेल, तर तो केवळ आणि केवळ श्रीमान निवृत्तीनाथ महाराज आहेत, सद्गुरुदेव आहेत. म्हणून दोन प्रकाराने या ओवीचा विचार करता येईल. ग्रंथाला प्रारंभ जिथून झाला
तिथूनही सद्गुरुदेवांचं मंगल, त्यांचं वर्णन, त्यांच्या संबंधाने आदरभाव प्रगट करणं हा विषय प्रारंभ आहे. आणि विशेष करून पहिल्या 20 ओव्यांमध्ये शब्दब्रह्म गणेशाचं वर्णन, त्याला वंदन करून, नंतर शारदेचं वंदन करून साक्षात सद्गुरू वर्णनाचं जे एक 6-7 ओव्यांचं प्रकरणच ज्ञानोबारायांनी जे स्वतंत्रपणे ग्रंथाच्या आरंभाला निर्माण केलं, त्याचा प्रारंभ या ओवीपासून आहे. या ओवीचा विचार करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबाराय गणपती बाप्पाचं, श्री गणेशाचं वर्णन करतायत, शारदेचं वर्णन करतायत, तिलाही वंदन करतायत, तिच्या संबंधाने मंगलाचरण करतायत, आणि तदनंतर सद्गुरूंचं वर्णन, सद्गुरूंचं वंदन, त्यांच्या संबंधाने मंगलाचरण करतायत. तर या सद्गुरूंच्या मंगलाचरणाच्या उपक्रमाची, अर्थात प्रारंभाची ही ओवी आहे. इथून पुढं एक 6-7 ओव्या आहेत की ज्या ओव्यांमध्ये तैसा पुढत पुढती तोची मी या अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो, इथपर्यंत हे गुरुस्तवनाचं, सद्गुरूंच्या संबंधाने मंगलाचरणाचं प्रकरण जे ज्ञानोबारायांनी निर्माण केलं, त्याची सुरुवात या ओवीपासून होती. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. सरळ जर या ओवीच्या संबंधाने विचार करायचा झाला तर विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतायत, हा जो संसार सागर आहे, या संसार सागराला आलेला हा अत्यंत भयंकर असा पूर आहे, जो अनेकांनी पार करण्याचा प्रयत्न केला, पण पार होत नाही, घडत नाही. पण माझ्याकडनं तो लीलया सहज पार झाला. कशामुळे झाला? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. कशामुळे तरलो? कशामुळे हा संसारपूर माझ्याकडनं पार झाला? तर त्याचं कारण सांगतायत, मज हृदयी सद्गुरू जेने, ज्या कारणाने मी हा संसार सागर, संसारपूर तरुण गेलो, पार करून गेलो, त्याचं कारण आहे माझ्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंनी वास्तव्य केलं आहे. माझ्या अंतःकरणात मी सद्गुरूंना स्थान दिलं आहे, आणि मग त्याच्यामुळं मला हा संसार सागर तरुण जाता आलेला आहे. आणि म्हणूनच विशेषे अत्यादरू विवेकावरी, माझ्या अंतःकरणात ज्या सद्गुरूंना मी स्थान दिलं आहे, त्यांच्या संबंधाने माझ्या अंतःकरणात अत्यंत असा विशेष आदरभाव आहे, सन्मानाची भावना माझ्या अंतःकरणात आहे. ओवीचा सरळ अर्थ आहे. ओवीच्या संबंधाने काही चिंतन करायचं आहे, पण तत्पूर्वी प्रसंग विशेष उच्चारण करावा आणि त्याने आपली वाणी पवित्र करून घ्यावी, हा मानस. या ठिकाणी जो हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा सप्ताह घडतोय, एवढा मोठा उत्सव घडतोय, याचं निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचंही एक निमित्त आहे की जे निमित्त संबंध महाराष्ट्र, भारत, सगळं विश्व भोगतं आहे. आणि आपणा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आदराचं असं एक विशेष निमित्त आहे, ते म्हणजेच आदरणीय परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण बाबांचं अभिष्टचिंतन. या संबंधाने आज आपण हा उत्सव संपन्न करत आहोत. या अभिष्टचिंतनाच्या संबंधाने विचार करत असताना आतापर्यंत अनेकांनी या सोहळ्याला काय नावं द्यावीत याचा विचार आपल्या आपल्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं स्वतंत्र नामकरण करावं एवढा माझा अधिकारही नाही, आणि त्या भानगडीत मी पडणारही नाही. त्याला गुणगौरव म्हणावं, त्याला अभिष्टचिंतन म्हणावं, त्याला कृतज्ञता सोहळा म्हणावं, हा मोठ्या लोकांनी विचार करण्याचा भाग आहे. माझ्यासमोर जो भाग आलेला आहे, आदरणीय गुरुवर्य बाबांचं अभिष्टचिंतन, अभिष्टाचं चिंतन या संबंधाने आपण करत आहोत. आणि अभिष्ट शब्दाचा अर्थ करत असताना शब्दकोशामध्ये अभिष्ट म्हणजेच वांछित असा अर्थ केलेला आहे. वांछिताचं चिंतन करणं, वांछित पूर्ण व्हावं, अभिष्ट पूर्ण. अभिष्ट शब्दाचा अर्थ करत असताना अभिष्टम, अभीप्सितम, वांछितम असे शब्दकोशामध्ये त्याचे अर्थ केलेले आहेत. आणि मग प्रश्न असा पडला, त्यांचं अभिष्ट चिंतन करावं एवढा अधिकार आपण कधीपासून मिळवला? कारण त्यांचं अभिष्ट चिंतन व्हावं म्हणजेच त्यांचं वांछित पूर्ण व्हावं एवढा अधिकार आपल्याकडे कसा आहे? मग त्या अधिकाराने इथं बसलो आहे असं अजिबात नाही.
मग थोडासा याच्यात फरक असा करायचा आहे. अभिष्ट अर्थ करत असताना इच्छित पूर्ण होण्यासाठी चिंतन करावं. आणि मग इच्छित पूर्ण होण्यासाठी चिंतन करायचं तर पहिला प्रश्न असा पडतो, ज्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यांचं इच्छित पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न काय करावा, की ज्यांच्या ठिकाणी इच्छाच शिल्लक नाही, वांछा, वासना, इच्छा, अपेक्षा ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांचं वांछित पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न काय करावा. म्हणून ते वांछित पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकत नाही. मग असा एक विचार होईल काय, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये त्यांचं वांछित काय, तर त्यांचं वांछित एकच आहे, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, अवघाची संसार सुखाचा करीन, हे त्यांचं वांछित आहे, हे त्यांचं अभिष्ट आहे, हे त्यांचं अभिप्सित आहे. आणि त्यासाठी हे चिंतन चालू आहे, हे सगळे चिंतन, ही सगळी साधना चालू आहे. हे त्यांच्या अभिष्टासाठी चाललं असेल तर त्यांचं वांछित, त्यांचं इष्ट, त्यांचं इप्सित हे जगाचं सुख पाहणं, जगाचं कल्याण होणं, हे त्यांचं अभिप्सित आहे, अभिष्ट आहे. आणि दुसरा एक भाग असा आहे, त्यांच्या इच्छा या पूर्णपणे जगसंबंधाने आहेत, हा भाग. म्हणून जगाचं कल्याण होण्याकरता चिंतन करावं, हे अभिष्ट चिंतन आहे. आणि दुसरा भाग काय होईल, दुसरा भाग हा होईल की त्यांच्या संबंधाने आपल्या इष्टाचं चिंतन करावं. कारण अभिष्ट हे प्रार्थनेच्या स्वरूपात असतं, अभिष्ट चिंतन हे प्रार्थनेच्या संबंधात असतं. प्रार्थना हे दानाच्या संबंधाने विचारात घेतली जाते. दानाचा विचार करत असताना त्या विभक्ती प्रत्ययांमध्ये, व्याकरणशास्त्रामध्ये कारक सांगितलेत आणि दानार्थे चतुर्थी असा विचार आहे. चतुर्थीचं कारक सांगितले संप्रदान. आणि संप्रदानाचा विचार करत असताना पाणिनी मुनी असं म्हणतात, कर्मणा यमभिप्रैती स संप्रदानम, कर्म ज्याच्यासाठी केलं जातं त्याचं संप्रदान असं होतं. त्या शब्दाचा विचार करत असताना विभक्तीमध्ये त्याला कारक असं म्हटलेलं आहे, कारक संप्रदान कारक सांगितलेलं आहे. तर कर्मणा यम अभिप्रैती, कर्म ज्याला उद्देशून केलं जातं त्याला जर संप्रदान असं म्हणतात, तर मग ज्याच्यासाठी कर्म केलं त्याला संप्रदान म्हणायचं असेल तर बाबांच्या निमित्ताने जरी आपण हा उत्सव करत असू तर साठी बाबांच्या आहे असं नाही. मग संप्रदान या कार्यातला सुद्धा आपणच आहोत, आपल्यासाठी चाललंय, निमित्त त्यांचं आहे पण लाभ आपण इच्छितोय. काय, त्यांचाही हेतू तोच आहे, जगाचं कल्याण व्हावं, आणि आपणही तेच करतोय आपल्या कल्याणासाठी. कारण त्यांची पूजा करणं, त्यांची सेवा करणं, त्यांचं नामस्मरण करणं, त्यांच्या मनासारखं वागणं, हे सगळं संप्रदान या सगळ्या कार्याचं, या कर्माचं आपण आहोत आणि आपल्यासाठी म्हणून हा उत्सव चालला आहे. मला अभिष्ट म्हणत असताना या अभिष्टाचं संप्रदान कोण आहे, तर संप्रदान बाबा नाहीत, बाबा हे निमित्त आहेत. आणि त्यांच्या निमित्ताने हे आपण त्यांच्याही हेतूला धरून आणि आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी म्हणून त्यांची सेवा आपण करत आहोत. हे आपल्या सर्वांसाठीच. विशेष करून मी माझ्या संबंधाने जर बोलायचा विचार झाला तर माझं जन्मगाव, जिथं माझा जन्म झाला ते बाबांच्या मूळ गावापासनं, अगदी तुकारामवाडीपासनं एक 2-3 किलोमीटर अंतरावर, पण तरीसुद्धा कायम या नाशिक जिल्ह्याचा, विशेष करून इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर या भागाचा हेवाच वाटत आला. त्याचं कारण आहे, आम्हाला लहानपणापासनं, विशेष करून आदरणीय गुरुवर्य बाबा माझ्यासमोर बसलेले आहेत, की ज्यांच्या संगतीनेच परमार्थाचं थोडंफार बाळकडू मिळालं आणि आजपर्यंत इथपर्यंत येण्याचा हा जो पारमार्थिक वाटचालीचा भाग घडला, हा सगळा ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या कृपेने घडला. त्यांचं कृपाहस्त सतत मस्तकावर आहे. पण अजूनही ज्यांच्याबद्दल फक्त तटस्थतेने दुरून पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आला, पण त्यांना जवळ जाऊन कधी उपभोगण्याचा योग आला नाही. आणि म्हणून या परिसराचा, या भागाचा, अगदी या पूर्ण नाशिक जिल्ह्याचा हेवा अंतःकरणात जेव्हापासून त्यांच्याबद्दलची थोडीफार जाणीव आहे, त्यांच्याबद्दल समजायला लागले, तेव्हापासून नेहमी वाटत राहतो. त्यांच्या संबंधाने विचार करत असताना
त्यांच्याकडं पाहत असताना नेहमी एक भीती अंतःकरणात कायम राहते. मी याच्यापूर्वी बऱ्याचदा बोललो असेल, विचार करतो नेहमी माझ्या अंतःकरणात काही व्यक्तिमत्वांबद्दल जी एक आदरयुक्त भीती नेहमी राहते की ज्यांच्यासमोर जाण्याचं धाडस सहजासहजी कधी होत नाही. अशी काही व्यक्तिमत्व होती आहेत. त्यापैकी मला आठवणारी 3 व्यक्तिमत्व आहेत आणि विशेष म्हणजे 3ही व्यक्तिमत्वांचे आडनाव घोलेच आहेत. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना ज्यांच्या समोर बसून श्रीमद ज्ञानेश्वरीचं चिंतन श्रवण करण्याचा योग आला, आदरणीय वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू विठ्ठल बाबा घुले. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर या कार्यक्रमाचं निमित्त आदरणीय गुरुवर्य बाबा आणि या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय गुरुवर्य श्री भक्तिपरायण बाबा, या 2 व्यक्तिमत्वांकडे पाहिल्यानंतर यांच्या चेहऱ्याच्या समोर त्यांच्या नजरेच्या टप्प्यात राहून कधीही कोणतंही विशेष असं अवास्तव आवाजवी धाडस करण्याचं कधीच शक्य होत नाही. प्रयत्न करतो बऱ्याच वेळेला, पण होत नाही. कारण त्यांच्याकडं पाहिल्यानंतर, त्यांच्या साधनेच्या आदरणीय गुरुवर्य बाबांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या साधक दशेपासनं अर्थात तीही त्यांनी स्वीकारलेली आहे. ही जी सगळी अवस्था आहे, हे जे सगळं त्यांचं जीवन आहे, साधक अवस्था दाखवणं, त्याच्यानंतर सिद्ध अवस्थेतलं त्यांचं जीवन पाहणं, नित्यसिद्ध असणारे हे महात्मे आपल्यासाठी साधक दशा स्वीकारून सुद्धा आपणा सर्वांना जे जीवन, जे मार्ग दाखवत आहेत, याच्याकडे पाहिल्यानंतर कधी कधी असा प्रश्न पडतो, अशीही माणसं या जगामध्ये असू शकतात का ज्यांच्या जीवनात एकही कमतरता, उणीव आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. तुकोबारायांनी केलेलं सज्जनाचं वर्णन किंवा विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी केलेलं सज्जनाचं वर्णन, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, हे ज्ञानोबारायांनी केलेलं वर्णन असेल किंवा जगद्गुरु श्री तुकोबारायांनी केलेलं वर्णन असेल. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण, अजिबात अवगुणच यांच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, शोधून सुद्धा सापडत नाही. असंही जीवन अगदी सांप्रदायिक साधनेच्या संबंधाने पाहायला लागलो तर संप्रदायामध्ये ज्या सर्वच भूमिकांचा विचार साधना म्हणून स्वीकारलेला आहे, अगदी कलेच्या अंगापासून तर अनुभवाच्या अंगापर्यंत सर्वच बाजू ज्यांच्या ठिकाणी आपल्याला संपन्नतेने पाहायला मिळतात, अशीही व्यक्तिमत्व या जगामध्ये असतात. आश्चर्य वाटतं. एक एक कला जीवनात आत्मसात करायची असेल तर त्याच्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, किती कष्ट करावे लागतात. साधनाचे कष्ट मोठे, अंतःकरण घाबरतं एका साधनेसाठी, एका कलेच्या प्राप्तीसाठी. आणि इथं मात्र सगळ्या कलांचा, सगळ्या पारमार्थिक अनुभवांचा समुच्चय एका ठिकाणी पाहायला मिळतो. एवढे विशेष व्यक्तिमत्व, काय पुण्य असेल, किती साधनेची कमाई असेल माहिती नाही, पण तरीसुद्धा हा एवढा मोठेपणा पाहिला का आपोआप डोळे दिपून जातात. त्यांच्या संबंधाने, त्यांच्या वर्णनात आपण काहीही बोललं तर ते कमीच पडणार आहे. कारण शब्दाची लिही पुसे ज्ञानोबाराय म्हणतायत ना, जिथं शब्द मर्यादा सगळंच संपून जातं. कारण शब्दाच्या मर्यादेत, शब्दाच्या आवाक्यात येणारं तत्व हे व्यावहारिक, प्रापंचिक, संसारिक तत्व असेल, पण पारमार्थिक तत्व जे परेही परते बोलणे खुंटले, हे ज्यांचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाबद्दल बोलत असताना आपली वाणी निश्चित अपुरी पडणार आहे. त्या स्वरूपाबद्दल आपण कितीही बोलण्याचा प्रयत्न करा, पण बोलू शकत नाही. आणि बोललंच तर ते बोलणं नेहमी अपुरं पडणार आहे, म्हणून त्याच्या संबंधाने बोलता येणार नाही. पण तरीसुद्धा बोलण्याचा प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही का, कारण आपल्याला वेळ दिलेली आहे बोलण्याची. पण प्रयत्न करावा, नाही तर मग तैसा पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची, एवढंच आपलं कर्तव्य असावं. त्यांच्या संबंधाने काही बोलण्यापेक्षा त्यांच्या संबंधाने आपण फक्त वंदन करणं हेच आपलं कर्तव्य, आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून मी जी ओवी ज्ञानोबारायांच्या संबंधाने चिंतनाला निवडलेली आहे, या ओवीमध्ये अर्थात हे जे प्रकरणच आहे, या प्रकरणामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय सद्गुरुदेवांच्या संबंधाने जो काही विचार मांडतायत, तो विचार मांडत असताना ज्ञानोबारायांनी हा सगळा विचार मांडला आणि शेवटी सांगितलं अभिवंदिला श्री गुरुची.
अगदी दृष्टांताने सिद्धांतपूर्वक हा सगळा विचार सांगितला आणि शेवटी म्हणतायत बस पुन्हा पुन्हा आता एकच करणार आहे, तेच किती वारंवार बोलो फार बोलिले आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी. आता फक्त संत चरणाला वंदन करावं. का बरं? त्या अमृतानुभवाच्या प्रारंभालाच विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी आपल्या सद्गुरुदेवांच्या नमनाचे शिवशक्ती समावेश नमन असं म्हणून जे काही वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये सद्गुरूंचं वर्णन करत असताना काही जी विशेषणं वापरलीत त्या विशेषणांचा विचार करत असताना यदक्षरमनाख्येयम आनंदमयमव्ययम किंवा केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये अहम तम दैवतम आश्रये कम दैवतम यम जे श्रीमन निवृत्तीनाथ इति नामना ख्यातम. श्रीमन निवृत्तीनाथ या नामाने जे ख्यात आहे. काय गंमत आहे महाराज. ज्ञानोबा त्या तत्वाचं वर्णन करत असताना त्या गुरुदेवांबद्दल बोलत असताना यत अक्षरम म्हणतायत आणि दुसरं ते विशेषण वापरतायत अनाख्येय. ख्या प्रकथने जे कथनाचा विषय होऊ शकत नाही असे अनाख्येय आहेत आणि त्यांचंच वर्णन करत असताना त्या मंगलाचरणाच्या 5 श्लोकांमध्ये पुन्हा त्यांचं ख्यातनाम म्हणजेच ख्यात म्हणून वर्णन करतायत. या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये श्रीमन निवृत्तीनाथे यदक्षरमनाख्येयम आनंदमयमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम. श्रीमन निवृत्तीनाथ या नावाने ख्यात. पण ख्यात जरी आहेत असं म्हटलंय पण ते आहेत कोण? अनाख्येय. श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा असाच विचार आहे. गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्राये निरंतरम. जे अनाख्येय आहे, जे कोणत्याही प्रकथनाचा शब्दाचा विषय होऊ शकत नाहीत असं जे तत्व आहे त्याच तत्वाला पुन्हा म्हटलंय गुरुहु इति आख्यया लोके. लोके गुरु इति आख्यया. गुरु नामाने जे ख्यात आहे म्हणजेच अनाख्येय आहे. पुन्हा ते श्रीमन निवृत्तीनाथ या नामाने ख्यात आहेत. अनाख्येय आहेत तेच गुरु या नावाने ख्यात आहेत. असं सांगताना ज्ञानोबा सांगतायत बस हे गुरु नावाने ख्यात असो किंवा हे श्रीमन निवृत्तीनाथ या नावाने ख्यात असो पण आमचं म्हणणं हे गुरुहु इति आख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. हे जरी गुरु नावाने ख्यात असलं जरी श्रीमन निवृत्तीनाथ या नावाने ख्यात असलं तरी हे तत्व आहे काय? हे तत्व साक्षात शांकरी विद्या आहे. अद्वैत तत्वज्ञान अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणजेच आपल्या समोर उपस्थित असणारे श्री गुरुबाबा आहेत. त्यांच्या रूपाने आपल्याला मनुष्य जीवनाची साधकीय जीवनाची इति कर्तव्यता पाहायला मिळते. नक्की आपलं कर्तव्य आपलं साधन आपलं प्राप्तव्य हे कशासाठी आहे? प्राप्तव्य काय आहे जीवनाचं? साध्य काय आहे? तर आपलं साध्य एकच आहे. आपल्या सगळ्या कर्तव्यातून प्राप्त होणारं प्राप्तव्य एकच आहे. आपल्या साधनेचा सगळ्याचा शेवट एकच आहे आणि तो म्हणजेच गुरुरे बाबांचं जीवन. या अवस्थेला या साध्य रूपतेला पोहोचणं हेच आपल्या जीवनाचं परम कर्तव्य आहे. म्हणून त्या कर्तव्यासाठी म्हणून आपण सर्वजण साधनशील आहोत आणि साधनशीलतेमध्ये साधकाला काही गोष्टींचा आधार स्वीकारावा लागतो. साधक झाला का त्याला साधनेमध्ये काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. गुरुवर्यांच्या मुखातून असं ऐकलेलं आहे साधक असेल तर त्यांना साधनेमध्ये कसला कसला आधार लागतो? 4 गोष्टी सांगितल्यात. त्या 4 गोष्टींचा आधार असावा लागतो. पहिली गोष्ट सांगितली शास्त्राचा आधार असावा. साधकाला साधनेमध्ये शास्त्राचा आधार असावा. दुसरा आधार सांगितला उत्साह असावा. तिसरा आधार सांगितलाय काल असावा आणि चौथा आधार सांगितलाय गुरु असावे. हे 4 आधार जर साधकाला साधनेमध्ये असतील तर तो साधक त्या साधनाद्वारे साध्यापर्यंत पोहोचू शकतो. हे आधार जर नसतील तर साधक साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ती साधनाही त्याला सफल ठरेल असं सांगता येणार नाही. म्हणून हे 4 आधार असावे लागतात. पहिला आधार सांगितला आहे शास्त्र, दुसरा आधार आहे उत्साह, तिसरा आहे काल आणि चौथा सांगितला आहे गुरु. मग शास्त्र आधार कसा आहे याचा विचार करायचा झाला तर शास्त्र कशाला म्हणतात? अगदी त्याच्या अनेक प्रकारांनी लक्षणं शास्त्राची केलेली आपल्याला पाहायला मिळतात. शिष्यते अनेन इति शास्त्रम किंवा शासनात त्रायते इति शास्त्रम. शासनाद्वारे शासनाकडून जे त्रायन करतं म्हणजेच रक्षण करतं उद्धार करवितं त्याला म्हणतात शास्त्र.
या शास्त्राचा विचार शासन म्हणून केला गेला किंवा शासन म्हणून शासनाद्वारे जे तारतं असं म्हणून जर शास्त्र म्हटलं तर या शास्त्राचं रक्षण करत असताना शास्त्राचा विचार करत असताना हे शास्त्र नक्की आहे काय, तर त्याचा विचार सांगत असताना फल उपाय भेद संयुतम इति शासनम, ज्याच्यामध्ये भेद उपाय आणि फल या सगळ्यांचा विचार सांगितलेला आहे, या सगळ्यांचा विचार संयुक्त आहे, त्याला शासन म्हणतात. आणि अशा शासनाद्वारे जे जीवाला साधकाला तारतं त्याला शास्त्र म्हटलेलं आहे. मग शास्त्रामध्ये फल सांगितलेलं असतं, शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले असतात, शास्त्रामध्ये भेदही सांगितलेला असतो. मग शास्त्रामध्ये सांगितलेलं फल आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. मोक्ष हेच जीवाचं पूर्णतम फल आहे. अवांतर फलाचा विचार, परमप्रयोजनाचा विचार हा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून शास्त्र आपल्याला फल सांगतं, अर्थात प्रयोजन सांगतं. त्यानंतर शास्त्र आपल्याला उपाय सांगतं. उपाय सांगतं म्हणजेच साधना सांगतं. योग्य मार्गदर्शन करणं हे शास्त्राचं कार्य आहे. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. ज्या साधकाला किंवा जो साधनशील होण्यासाठी प्रयत्न करतोय त्याला साधना कळत नसेल, मार्ग कळत नसेल, तर त्याला मार्ग दाखवणं, त्याला योग्य साधनेवर आरूढ करणं हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. शास्त्र काय करतं? शास्त्र फल दाखवतं. फलाचाही विचार करत असताना आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदः अपि न प्रवर्तते. प्रयोजनाशिवाय कोणीही प्रवृत्त होत नाही. म्हणून शास्त्र फल का दाखवतं? कारण फल दाखवलं तर कोणीही साधनेमध्ये प्रवृत्त होईल, म्हणून शास्त्र फल दाखवतं. शास्त्र उपाय सांगतं म्हणजेच मार्ग दाखवतं. आता शास्त्राने दाखवलेले मार्ग अनेक मार्ग आहेत. सगळेच मार्ग जे परमात्मा प्राप्तीसाठी म्हणून उपयोगात आणलेले आहेत हे सगळेच मार्ग शास्त्रानेच दाखवलेले आहेत. शास्त्राशिवाय हे मार्ग दाखवणारे आपल्याला कोणी नाही. अहितापासोनी काढती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. शास्त्र आहे. हिताचा मार्ग दाखवणं, हित देऊनी वाढविती, त्या हितामध्ये प्रवृत्त करणं हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. म्हणून शास्त्र काय करतं? तर शास्त्र आपल्याला उपाय सांगतं. पहिलं सांगतं फल प्रयोजन, दुसरं सांगतं उपाय. आणि शास्त्र काय करतं? तर शास्त्र आपल्याला भेदही सांगतं. या भेद शब्दाचा अर्थ करत असताना अनेक प्रकाराने करता येईल, पण मला जर ओवीच्या संबंधाने विचार करायचा असेल तर या भेद शब्दाचा अर्थ विवेक असा करता येईल. भेद म्हणजे काय? वेगळं करून दाखवणं, दोन भेद करून दाखवणं. विवेकाचा विचार करत असताना सगळ्यांना माहिती आहे विवेक कशाला म्हणतायत? परस्पर व्यावृत्त्या वस्तू स्वरूप निश्चय विवेक. परस्परातून वेगळं करणं. दोन पदार्थ एकत्र झाले असतील तर त्यांना वेगळं करून दाखवणं. चांचुचेनी सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देव. हे विवेक अर्थात हा भेद आहे. आणि हे भेद दर्शन करवणं हे शास्त्राचं कार्य आहे. शास्त्र काय करतं? शास्त्र प्रयोजन सांगतं. शास्त्र काय करतं? शास्त्र उपाय सांगतं. आणि शास्त्र काय करतं? तर शास्त्र आपल्याला भेद शिकवतं. भेद शिकवतं म्हणजेच विवेक देतं. विवेकाचा विचार करत असताना परस्पर व्यावृत्ती करणं. दूध आणि पाणी एकत्र झालं असेल तर त्यांना वेगळं करणं हे जसं राजहंस आपल्याला करून देतो त्याप्रमाणे संत महात्मे काय करतायत? आपलं स्वरूप आणि हे सगळं माया कार्य विनाशी असं जे जगत आहे याच्यामध्ये आपण जे अविवेकतः एकीकृत्य झाले ना ते विलगीकरण करून देतं, अर्थात त्याच्यातला भेद दाखवतं. म्हणून विवेकाचा विचार करत असताना नित्यानित्य वस्तू विवेकः तावत ब्रह्मैव नित्य वस्तू ततः अन्यत् अखिलम अनित्यम इति विवेचनम विवेकः. अशा प्रकारचं विवेचन करणं याला विवेक म्हटलेलं आहे. हा भेद आहे. अशा प्रकारचं भेद दर्शन हे आपल्याला शास्त्र करवितं. म्हणून शास्त्र आपल्याला भेद शिकवतं. म्हणून पहा, 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत साधनेचा आधार. पहिलं सांगितलं शास्त्र. शास्त्र काय करतं? तर आपल्याला फल उपाय भेद संयुतम शासनम, शासनाद्वारे त्रायन करणं अर्थात रक्षण करणं हे शास्त्राचं कर्तव्य. शास्त्र करतं म्हणून शास्त्र आधार आहे. त्याच्यानंतर दुसरा आधार सांगितला होता उत्साह. उत्साह म्हणजे काय? उत्साह म्हणजेच उद्योगशीलता, उद्यमशीलता ज्याच्यामुळे प्राप्त राहते, टिकून राहते, त्याला म्हणतात उत्साह. हा उत्साह शब्दाचा अर्थ करत असताना कोशाने थोडासा वेगळा केला. ते म्हणतात अन्यही न भवती इति सिद्धम तर्हि अपि अहम करिष्यामि इति अध्यवसायः उत्साह. अन्यही न भवती, दुसऱ्या कोणत्याही साधनाने होणार नाही किंवा दुसऱ्या कोणाकडनंही होणार नाही. इति सिद्धम, असं सिद्ध असलं तरीही अपि अहम करिष्यामि,
इथे अध्यवसाय, तरी सुद्धा मी करील अशा प्रकारचा जो निश्चय आहे त्यालाच उत्साह म्हणतात. हा उत्साह करत असताना कोशाने उत्साह शब्दाला पर्यायी शब्द दिलाय उद्यम. आणि उद्यमाने काय सिद्ध होत नाही? उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी. सर्व कार्य उद्योगानेच सिद्ध होतात. उद्योगाशिवाय उत्साहाशिवाय कार्य सिद्धच होत नाही. आणि प्रश्न पडतो, आपल्याला रात्री 10 वाजता 11 वाजता झोपलं तरीसुद्धा सकाळी उठल्यानंतर लगेच कार्य करायला, साधनेमध्ये प्रवृत्त व्हायला उत्साह नसतो. हे महात्मे रात्रंदिवस समाजकार्य करतायत, रात्रंदिवस शिष्यांना, आपल्यासारख्या साधकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतायत. चालूच आहे, त्याच्यासाठीच त्यांचं सगळं जीवन आहे. आणि तरीसुद्धा एक क्षणभरसुद्धा त्यांच्या जीवनातला उत्साह कधी खंडित पाहायला मिळत नाही. तो उत्साह नेहमी नित्य नवा आपल्याला पाहायला मिळतो. हा उत्साह नसेल तर साधना पुढे क्रमित होतच नाही. हा उत्साह हे दुसरं अंग सांगितलंय. अन्यही न भवती इति सिद्धम तर्हि अपि अहम करिष्यामि इति अध्यवसाय. अशा प्रकारचा जो उद्यम त्याला म्हटलंय उत्साह. हा उत्साह साधनेमध्ये असावा लागतो. त्याच्यानंतर तिसरं सांगितलंय काल. साधनेला आधार ज्याप्रमाणे शास्त्र आहे, साधनेला आधार ज्याप्रमाणे उत्साह आहे, त्याचप्रमाणे साधनेला आधार हा कालही आहे. काल जर योग्य नसेल तर ती साधना निश्चित फलपर्यवसायी होत नाही. म्हणून पहा, गुरुरे बाबांच्या मुखातून आपण एक प्रमाण नेहमी ऐकत असतो. काय? अनेक मार्ग आहेत, अनेक साधनं आहेत, पण कलियुगामध्ये मात्र अनेक साधना जरी असली, अनेक प्रकारच्या विभिन्न साधना जरी असल्या, तरी या युगामध्ये करण्यासारखी एकच साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. का बरं असं सांगितलंय? का? कारण त्या साधनेसाठी उपयुक्त काल आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. अन्य वाटांचा विचार करत असताना त्या सर्व वाटा कलीच्या काळामध्ये क्षीण झालेल्या आहेत. त्या साधनांचा विचार कलियुगाच्या संबंधाने केला जात नाही, कारण हा काल त्या साधनेसाठी उपयुक्त नाही. म्हणून योग्य साधनेला योग्य कालाची उपयुक्तता असणं तरच ती साधना साध्यावस्थेपर्यंत पोहोचते, अन्यथा नाही. म्हणून साधनेसाठी कालाचाही आधार असणं गरजेचं आहे. साधनेसाठी ज्याप्रमाणे शास्त्राचा आधार पाहिजे, साधनेसाठी ज्याप्रमाणे उत्साहाचा आधार पाहिजे, साधनेसाठी ज्याप्रमाणे कालाचा आधार पाहिजे, त्याचप्रमाणे साधनेसाठी सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत मुख्य असा जो आधार आहे तो सांगितलेला आहे सद्गुरुदेवांचा आधार पाहिजे. गुरु जर आधारभूत नसतील तर साधना कितीही केली आणि कशीही केली तर ती साध्यावस्थेपर्यंत पोहोचेल निश्चित सांगता येत नाही. म्हणून गुरु हा मुख्य आधार आहे. या गुरु आधाराशिवाय दुसरा कोणताही आधार प्रधान मानता येणार नाही. थोडंसं अजून वेगळं बोलायचं झालं तर शास्त्राने सांगितलेलाच उत्साह, शास्त्राने सांगितलेलाच काल, हे तीनही आधार हे या गुरु नावाच्या एका आधारामध्ये अंतर्भूत होतात. उत्साह आणि काल हे शास्त्रामध्ये चालले आहेत, कारण शास्त्राने उद्योग करायला सांगितलं ना, साधनेमध्ये प्रवृत्त राहावं. चरैवेती हा उत्साह शास्त्रानेच आपल्याला दिलाय. कालाचाही विचार संत वाङ्मयाने शास्त्रानेच आपल्याला दिलेला आहे. पण हे सगळं सांगत असताना शास्त्र म्हणजे नक्की काय? तर शास्त्र स्वतंत्र आणि गुरु स्वतंत्र असे दोनही मानण्याचं कारण नाही. का? उत्साह काल यांचा अंतर्भाव शास्त्रामध्ये करा आणि शास्त्राचा अंतर्भाव गुरुत्वामध्ये करा. गुरुत्वामध्ये करायचं म्हणजे काय करायचं? ज्ञानोबारांची प्रसिद्ध उभी आहे. आचार्योपास्तीचा विचार करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबारा सांगतात, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती न शिवे. शास्त्र आहे, साधनेला आधार आहे, पण गुरूंचं वाक्य हेच खरं शास्त्र आहे. म्हणून काल आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराजांनी एक विधान वाक्य केलं, फार गोड वाक्य. सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तयः. संदेह निर्माण झाला का आपल्याला शास्त्र शोधावं लागतं. इथं अशा प्रकारची शंका आहे, अशा प्रकारचा संशय, काय करावं, हे करावं का ते करावं, हा संशय निर्माण झाला का आपल्याला शास्त्र शोधावं लागतं. पण संतांना, सज्जन महात्म्यांना, या महापुरुषांना शोधावं लागत नाही. का? त्यांच्या अंतःकरणाची प्रवृत्ती हेच त्या संदेहाचं निरसन असतं.
त्यांच्या अंतःकरणाने सांगितलं, त्यांच्या अंतःकरणाची प्रवृत्ती झाली, बस हे करू नको हे कर, का तेच शास्त्र आहे. गुरुवाक्या वाचवणी शास्त्र हाती न शिवे. त्या गुरुवाक्याशिवाय, त्यांच्या प्रवृत्तीशिवाय दुसरं कोणतं शास्त्रच नाही. म्हणून गुरुवाक्य, गुरूंचा आदेश, गुरूंची आज्ञा हेच खरं शास्त्र आहे. त्याच्याशिवाय अन्य स्वतंत्र शास्त्राचा विचार करणीयच नाही. म्हणून शास्त्र म्हणजे काय, तर गुरूंची आज्ञा, गुरूंचं वचन हेच आपल्यासाठी खरं शास्त्र आहे. आपण बऱ्याच वेळेला गुरूंच्या जवळ असताना सुद्धा त्यांच्या आज्ञेशिवाय स्वतंत्र शास्त्र शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आज्ञेशिवाय म्हणतोय, त्यांच्या आज्ञेला सहकारी शास्त्र शोधलं तर हरकत नाही, ते प्रमाणभूत होईल, उलट ते प्रमाणाने निश्चित होईल. पण कधी कधी आपण गुरूंच्या जवळ असताना सुद्धा, सद्गुरूंची आज्ञाप्रमाण असताना सुद्धा, ते गुरुदेवांच्या मुखात नाही, बाबा वाक्यम प्रमाणम, बस याच्या पुढे जायचंच नाही. प्रमाण शोधायला सांगितलं ना, कोणतं प्रमाण, गुरुवार यांच्या मुखातून आलेलं वाक्य, तेच सगळ्यात मोठं प्रमाण आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणतंही प्रमाण शोधण्याची गरज नाही. आणि दुसरं प्रमाण शोधत असेल तर त्याने गुरुत्व स्वीकारलंय किंवा गुरूंचा आपण शिष्य आहोत आणि त्यांच्या ठिकाणी आपण गुरुत्व दिलंय असं म्हटलंय, हेच सिद्ध होत नाही. म्हणून गुरुत्वाची सिद्धी होण्याकरता त्यांच्या प्रत्येक वचनाला प्रमाण मानणं हे खरं त्यांचं गुरुत्व सिद्ध करणं आहे, गुरुत्व स्वीकारणं आहे. म्हणून या शास्त्राच्या ठिकाणी असणारा शास्त्रत्वाचा विचार स्वीकारायचा असेल तर ते गुरुहून अन्यत्र स्वीकारायची गरज नाही. गुरूंच्या ठिकाणीच त्या शास्त्रत्वाचीही सिद्धी होते, गुरूंच्या ठिकाणीच त्या उत्साहाचीही सिद्धी होते आणि गुरूंच्या ठिकाणीच त्या योग्य कालाचीही सिद्धी होते. अशी कालरूपता, उत्साहरूपता आणि शास्त्ररूपता या सगळ्यांचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी पाहायला मिळतं ते म्हणजेच गुरुत्व आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय प्रस्तुत प्रवचनासाठी निवडलेल्या ओवीच्या माध्यमातून जो विचार आपल्या समोर ठेवतायत तो हाच आहे, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. मी माझ्या साधनेची सिद्ध अवस्था पूर्ण होण्याकरता जो काही साधनेचा खाटाटोप केलाय तो सिद्ध झाला. साधना कशासाठी होती? सिद्धीसाठीच आहे, पूर्णत्वासाठी आहे, इति कर्तव्यासाठी आहे. पण ही साधना सिद्ध होण्याकरता मला सहकार्य जर कुणाचं भेटलं असेल, आधार जर कुणाचा भेटला असेल तर ज्ञानोबराय सांगतायत मज हृदयी सद्गुरू. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ही जी ओवी आपण चिंतनासाठी निवडलेली आहे, या ओवीच्या माध्यमातून जो विचार सांगितलाय हा सगळा विचार हाच आहे. मी संसारपूर तरलो, संसार सागरातून तरुण गेलो. कारण काय? कारण एकच आहे, मी शास्त्र पाहिलं नाही. अगदी ज्ञानोबरायांचीच एक स्वतंत्र भाषा आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, पाठ आहे अभंग, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. हा इतर शब्दाने जो ज्यांचा निषेध केला आहे किंवा ज्यांची व्यावृत्ती केली आहे त्याच्यामध्ये उत्साह, काल, शास्त्र, अन्य पर्याय, साधनेसाठी आवश्यक म्हणून आपण जे काही स्वीकारतो हे सगळेच त्याच्यामध्ये स्वीकृत करा. आणि मग एका वाक्यात म्हणायचं तर मग श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, मज हृदयी श्री गुरु सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. बस ज्याच्याशिवाय अन्य कोणतंही आम्हाला स्वतंत्र पाहण्याची गरज नाही, त्यांच्याच आधाराने आम्ही हा सगळा संसार सागर तरुण गेलो. साधना जर सिद्ध व्हायची असेल तर त्याच्यासाठी जो आधार पाहिजे तो प्रमुख आधार, एकमेव आधार, रात्री सांगितलं एक खांबी तंबू, तसा एक खांबी तंबू आहे. आणि तो आधार म्हणजे कोणता असेल तर तो आधार आहे गुरु. त्याच्यामध्ये शास्त्राचंही ग्रहण झालं, त्याच्यामध्ये उत्साह उद्यमाचंही ग्रहण झालं आणि त्याच्यामध्ये काल, योग्य कालाचंही ग्रहण झालं. मग बाकीचं काहीच पाहायची गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उद्यमशीलता असो नाही तर नसो, साधकाला ते उद्यमशील नसणाऱ्या साधकाला सुद्धा साध्यावस्थेपर्यंत पोहोचवतात. उद्यमशील साधनेमध्ये नसणारा साधक तो सुद्धा पोहोचतो. कसं शक्य आहे? प्रसिद्ध उदाहरण आहे आपल्याकडं, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या जवळ गावबा होतेच, सगळ्यांना माहिती आहे. काय साधनेच्या संबंधाने उद्यमशीलता होती तिथं? साधनेच्या संबंधाने उद्यमशीलता, उत्साह काहीच नव्हता. उत्साह होता पण तरीसुद्धा सिद्धावस्था, परिपूर्णावस्था प्राप्त झाली. याचं कारण काय? गुरुत्व तिथं प्राप्त आहे. आणि कालाचा विचार करत असताना तर या संत महात्म्यांचं अनुसरण केल्यानंतर तो का म्हणे हरिच्या दासा, शुभकाळ अवघ्या दिशा भलत्या काळे नामावली. काळ वेळ नाम, कालाचा विचार तर
तिथं गुरुरे बाबांच्या देवराम बाबांच्या मुखातून एकदा कीर्तन ऐकलं होतं, काळ वेळ नसे नामसंकीर्तनी. तिथं या साधनेला, श्रीगुरूंनी सांगितलेल्या साधनेला दुसऱ्या काळ वेळाचं पाहण्याची गरज नाही. त्यांनी ज्या क्षणाला सांगितलं बस त्या वेळेलाच, अगदी रातचाच विचार, यदहर एव विरजेत तदहर एव प्रव्रजेत. ज्या क्षणाला सद्गुरूंच्या मुखातून ब्रह्माहमस्मी हे वाणी एक वेळा पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी स्वतंत्र काळ पाहण्याची गरज नाही. त्याच क्षणाला लगेच जागा होतो मनुष्य, साधक पूर्णावस्थेला पोहोचतो. स्वतंत्र योग्य काल आहे का नाही, आणि मग त्याच्याकरता आता त्याने आंघोळ केले का नाही, आणि तो कसा आलाय आणि कसा नाही आला, तो शुचिरभूत आहे, हे सगळं काही पाहण्याची गरज नाही. काही पाहण्याची गरज नाही. गुरूंची प्राप्ती झाली तोच काळ तत्क्षणी, बस त्या क्षणाला स्वतंत्र पर्याय शोधण्याची गरज नाही. म्हणून काळ, उत्साह, शास्त्र हे स्वतंत्र पाहण्याची गरज नाही. मग काय पाहावं, तर केवळ सद्गुरूंचं जीवन आपल्यासमोर असावं, की ज्या गुरुदेवांकडे पाहून आपण त्यांच्या मार्गदर्शनाने तयांची आचरती पाऊले, त्यांच्या आचरित पावलांचा मागोवा घेत आपण सहज चालावं. का? त्यांचा मागोवा घेणं म्हणजे काय? अर्थात आपण सर्व पुन्हा पुन्हा तो विचार ऐकलेला आहे. सिद्धच असताना त्यांनी साधकदशा दाखवली. कशासाठी दाखवली? लोकसंग्रहमेवापी. तयाही कर्तव्य असे उरले लोकाचे लागी. आणि मग हे लोकालागी, लोकसंग्रहालागी शिष्याला सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी, सिद्धाची जी लक्षणे तिची साधकाची साधने, म्हणून साधकासाठी साधनभूत असणाऱ्या साधनांचा विचार हे सिद्ध महात्मे, गुरु, महापुरुष हे आपल्या जीवनामध्ये स्वीकारतात. का? कारण त्यांना माहिती आहे लोक फक्त गतानुगतिक आहेत, आणि गतानुगतिके लोके यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कृते लोक तत् अनुवर्तते, लोक तत् एव अनुवर्तते. लोक त्याचंच अनुवर्तन करतात. इथं वरील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हा जर नियम आहे तर याच्याकरता गरज नसताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये या साधनांचा स्वीकार, गरज नसताना प्राप्तव्यम सर्वमाद्य संपन्नम मे किंचित कर्तव्यम न विद्यते, अशी पूर्ण अवस्था प्राप्त असताना सुद्धा काहीही कर्तव्य, काहीही प्राप्तव्य शिल्लक नसताना काम नाही कृतकृत्य झालो अशा पूर्ण अवस्थेला, सिद्ध अवस्थेला पोहोचून सुद्धा पुन्हा या साधनेमध्ये आता दिवसचारी खेळीमेळी घालतात. याचा विचार कशासाठी? तर तो विचार आपल्यासाठी. आणि अशा सद्गुरुदेवांना आपण अंतःकरणात ठेवावं. अंतःकरणात ठेवावं म्हणजेच त्यांचा उपदेश, त्यांचा बोध, त्यांचं मार्गदर्शन आपण स्वीकारावं. असं जर असेल तर जेणे तारिलो हा संसार पूर्व, अर्थात त्यांचा बोध हा दोन प्रकाराने आपल्याला पाहायला मिळतो. एक शब्दबोध आहे जो शब्दाने होतो, आणि एक कृतीने केला जाणारा बोध आहे. शब्दाने होणारा बोधही आपल्या उपयोगाचाच आहे, आपल्यासाठीच आहे, आणि कृतीने केला जाणाराही बोध तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. ह्या दोन्ही प्रकाराने होणारा बोध, दोन्ही प्रकाराने त्यांच्याकडनं होणारा उपदेश हा आपल्यासाठीच आहे. मग आजसुद्धा या उत्सवामध्ये एवढी धावपळ असताना 90 ओलांडल्यानंतर सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रत्येक अंगामध्ये सहभागी होणं, प्रत्येक अंगामध्ये म्हणतोय, प्रत्येक अंगामध्ये म्हणजे अगदी सकाळच्या प्रवचनापासून तर संध्याकाळचं कीर्तन संपेपर्यंत सोडून द्या. जिथं भोजन वितरण होतं तिथं सुद्धा पंक्तीत बसूनच त्याही अंगात स्वतः समाविष्ट होऊन त्याच प्रकाराने, ज्या प्रकाराने सामान्य लोक पंक्तीला बसून जेवतात त्याच प्रकाराने सामान्य लोकांप्रमाणे पंक्तीला बसून जेवण करणं हे कशासाठी चाललंय? सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी. ही लक्षणं आहेत, आणि ही लक्षणं आपल्या सर्वांसाठी कृतिशील होऊन केला जाणारा उपदेश अर्थात बोध आहे. आपल्या सर्वांसाठी हे मार्गदर्शन आहे. म्हणून असा सद्गुरूंच्या जीवनाचा विचार करत असताना ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. आणि याच संसारपुरातून तरण्याकरता ज्या सद्गुरूंचा आधार मला मिळाला आहे त्यांच्या संबंधाने माझी भूमिका काय? तर माझी भूमिका एवढीच आहे, इतरांचा लेखा कोण करी, त्यांच्या संबंधाने मी अनन्य आहे. त्यांच्या संबंधाने मी अनन्य आहे म्हणजेच म्हणून विशेष अत्यादरू, विशेष अत्यादर आहे. व्यवहारामध्ये आदर तर कोणालाही द्यावा लागतो, व्यवहारामध्ये आदर कोणालाही द्यावा लागतो. एकतर हा आदर शब्द इथं आलाय, त्याला अति हा उपसर्ग लागलाय, आणि पुन्हा अजून विशेषण आले विशेष, विशेष अति आदर आहे. अर्थात विशेष अत्यादरू, विशेष असणाऱ्याच्या ठिकाणी विशेष हे विवेकाचंही विशेषण लावता येईल.
आणि विशेष हे अत्यादराचंही विशेषण करता येईल. चला तर विशेषे अत्यादरू विवेकावरी. विवेक म्हणजेच साक्षात श्री गुरु. आता त्यांच्या ठिकाणी विवेक आहे असं म्हणणं हे थोडंसं दूरचं ठरेल. मग संत तेथ विवेका असं नाही की विवेक आणि संत हे वेगळं नाहीच. ज्ञानोबारांची प्रसिद्ध ओवी आहे, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेकू करी राबनी. त्यांच्या करचरणाला सुद्धा विवेक आहे, त्यांच्या ठिकाणी विवेक आहे असं नाही, ते साक्षात विवेक आहे. साक्षात विवेकच मूर्तिमंत त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ज्ञानोबारांनी तिथं जे वापरलंय, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेकू करी राबनी साचची करचरणी होती डोळे. त्यांनी अंतकरण म्हटलं असतं, मनाला म्हटलं असतं, बुद्धीला म्हटलं असतं, चाललं असतं. पण करचरण सांगून एवढं विशेष त्यातलं हे दाखवायचं आहे की स्थूल शरीरालाही विवेक असतो. महापुरुषांच्या स्थूल शरीरालाही विवेक असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, झोपलेला असताना जिथं अंतःकरण वृत्ती सुषुप्त आहे, निद्रेत आहे, अज्ञानामध्ये लीन आहे, पण अशाही अवस्थेमध्ये सोन्याचं नाणं किंवा रुपया जर हातावर ठेवला तर हात पालथा पडतोय का? करचरणी होती डोळे. करचरणाला सुद्धा जिथं अंतःकरण जागा नाहीये तिथं सुद्धा विवेक जागा राहतो. म्हणून त्या विवेकावरी विशेष अत्यादर. त्या विवेकाबद्दल, त्या विवेकाच्या संबंधाने माझ्या अंतःकरणामध्ये अत्यादर आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी हा जो आदर प्रगट केला आहे, हा आदर आदरणीय गुरुवरे बाबांच्या संबंधाने आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेच. तो आहेच. आदर आहे तो अति असावा, अति आदर असावा, विशेष असावा. हा विशेष अत्यादर असणं म्हणजेच आपल्या सर्वांच्या साधनेच्या साध्यावस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपली केलेली तयारी आहे. म्हणून मी सुरुवातीला बोललो, संप्रदान या कार्याचं बाबा मला वाटत नाही, या कार्याचं संप्रदान आपण वाटतो. का? हे कार्य आपल्यासाठी चाललं आहे, त्यांच्यासाठी या कार्याची गरज नाही, त्यांना कोणत्याच कार्याची गरज नाही. का गरज नाही? कर्तव्यही शिल्लक नाही आणि प्राप्तव्यही संपन्न आहे. प्राप्तव्यही त्यांचं प्राप्त आहे. मग या कार्याचं प्रयोजन जे आहे, या कार्याचं संप्रदान आहे, त्यांच्याकडे देण्याची गरज काय? ते फक्त निमित्त आहेत आणि त्यांचं निमित्त करून आपण सगळेच आपल्या उद्धाराची ही पुंजी जमा करतोय. आपल्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेची पुंजी आपण जमा करतोय आणि त्याच्यासाठीच हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. म्हणून अभिप्सा वांछित पूर्ण करणं, पुन्हा एकदा सांगतो, काय त्यांचं वांछित पूर्ण व्हावं म्हणजे काय व्हावं? तर आपलं सर्वांचं कल्याण व्हावं, सामान्य जीवाचं कल्याण व्हावं, किंबहुना सर्व सुखी हेच त्यांचं वांछित आहे. अवघाची संसार सुखाचा करीनं हे त्यांचं वांछित आहे आणि त्यांचं अभिष्ट चिंतन व्हावं म्हणजेच आपण सर्वांनी कल्याणाच्या मार्गामध्ये प्रवृत्त व्हावं. मग कधी कधी बऱ्याच लोकांचा असा प्रश्नचिन्ह उभं राहतं, एवढा मोठा कार्यक्रम, हे एवढं सगळं हे सगळं एवढं खर्च कशासाठी करायचं? तर या निमित्ताने इथं येणारा प्रत्येक जण आपल्या कल्याणाच्या साधनेमध्ये प्रवृत्त होईल. इथं आला, इथं नाही आला, आजूबाजूला जरी आला, या वातावरणात आला, वातावरण म्हणजेच हे वर जे ध्वनिक्षेपक लावले आहेत ते करणे लावलेत, त्याच्या मर्यादेपर्यंत जरी आला तर जिथपर्यंत तो आवाज जातो तिथपर्यंत हे भजन कानावर पडेल, टाळाचा आवाज कानावर पडेल, संत वचनं कानावर पडतील, नामस्मरण कानावर पडेल आणि तिथं बसल्या तिथं असेल तिथं त्याचा उद्धार होईल. म्हणजे याच्या मागेही हेतू काय? तर याच्या मागचा हेतू हाच आहे की प्रत्येकाचा उद्धार व्हावा, सामान्य जीवांचा उद्धार व्हावा. जे सहजासहजी सांगून सुद्धा साधनेमध्ये प्रवृत्त होत नाहीत अशाही जीवांचा उद्धार व्हावा. म्हणूनच हे अभिष्ट चिंतन या ठिकाणी घडतंय. या अभिष्ट चिंतन घडत असताना आज अचानक मला प्रश्नच आहे माझ्यासमोर सुरुवातीपासून, मी इथं या व्यासपीठावर का बसलोय? पण तरीसुद्धा एखाद्या बालकाने बापाच्या समोर बसावं आणि काहीतरी वाकडं तिकडं बोलण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे आपण काहीही बोललं तर ते त्यांच्या स्वरूपाच्या संबंधाने, त्यांच्या अस्तित्वाच्या संबंधाने, त्यांच्या अधिकाराच्या संबंधाने अगदी तोकडं ठरणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला मला हा प्रश्न पडतोय, काय बोलायचं आणि काय शब्द उच्चार. काही त्यांच्या ठिकाणी बोलायला गेलं तर ते शब्द त्या तत्वाला स्पर्श करू शकत नाही. म्हणून सांगितलं अनाख्येय स्वरूप असणारे, जरी निवृत्तीनाथांबद्दल बोलत असताना निवृत्तीनाथ इति नामना ख्यातम गुरु इति ख्यातम असं जरी म्हटलं असलं तर ते अनाख्येयच आहे. यात अक्षरम अनाख्येय. निवृत्तीनाथ या नावाने ख्यात असलं तरी ते अनाख्येय आहे, गुरु या नावाने ख्यात असलं तरी ते अनाख्येय, शांकरी विद्या या नावाने ख्यात असलं तरी ते अनाख्येयच आहे. म्हणून आपल्यासारख्याने कितीही प्रयत्न केले, जे शब्दच जिथं पुरे पडणार नाहीत अशा ठिकाणाला, अशा तत्वाला आपण काय करावं?
तर ज्ञानोबारायांच्या भाषेत तैसा पुढत पुढती तोची मी या अभिवंदीला श्री गुरुची. हा आपण त्यांच्या ठिकाणी त्यांच्या चरणावर कायवानू आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे नतमस्तक व्हावं. स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवी जे माथा, एवढंच आपलं कर्तव्य आहे आणि तेवढंच करावं. त्यांच्या चरणाला नतमस्तक व्हावं, बस. याच्याही पेक्षा जाऊन पुढं काही करण्याची गरज नाही. आणि स्वतंत्र आपण काहीही केलं तर ते पुरं पडणार नाही. मग आपल्या हितासाठी आपण फक्त त्यांना पुन्हा पुन्हा आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी एवढं म्हणून त्यांच्या चरणाला वंदन करत राहावं, हेच आपलं कर्तव्य आहे. आदरणीय गुरुरे बाबा जे आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबांच्या चरणी पुन्हा एक वेळ नतमस्तक होतो. आदरणीय गुरुरे बाबांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपण सर्वच श्रोतोमाय पाहत बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत गेला असेल तरी तो माझ्या वाणीचा दोष आहे. आपण उदार अंतःकरणाने तो पोटात घ्याल अशी भावना प्रगट करतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घियावे तुमते विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. सबसंतन की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मकी देवी येणी वाग्यज्ञी तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजी अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना पूर्ण होनी तेही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्टव्ये व्हावे जी हेत म्हणे श्री विश्वेश्वर राहो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. शांती शांती. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.